नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानगरपालिका भरती संदर्भात आचारसंहितेच्या अगोदर सुद्धा भरपूर काही बातम्या आल्या होत्या। आता परत एकदा मनपा भरती होणार या संदर्भात बातम्या सोशल मीडियाला येत आहेत आणि ह्या अधिवेशन काळामध्ये नक्कीच याच्यावरती चर्चा केली जाणार आहे। कारण नाशिक मनपाच्या जाहिरातीबद्दल एक न्यूज आलेली आहे की नाशिक मनपाच्या 624 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि ह्या अधिवेशनामध्ये बरेचसे आपले आमदार आहे यावरती आवाज उठवणार आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, मनपाची जाहिरात पुढच्या वर्षात म्हणजे जानेवारीमध्ये 100% येण्याचे चान्सेस आहेत। सो तुम्ही तयारीत राहा। याच्या अगोदर सुद्धा बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला सांगत आलेलो आहे। सो ज्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या मनपामधून एखादी पोस्ट पाहिजे असेल त्या विद्यार्थ्यांनी तयारीत राहणं गरजेचं आहे, कारण जाहिरात आल्यानंतर वेळ कमी मिळतो। आत्ता जर तुम्ही अभ्यास करत असाल तर नक्कीच तुम्ही सक्सेस किंवा निवड होण्याची खात्री बाळगू शकता। सो बघूया मनपा जाहिरातीमध्ये बघा, नाशिकच्या 624 जागा आहे, नवीन मुंबईच्या 1378 जागा आहे, ठाणे मनपा 2000 जागा आहे, उल्हासनगर 320 जागा आहे, नागपूर 277 जागा आहे, कल्याण डोंबिवली 670 जागा आहे आणि ह्या मीरा भाईंदर, वसई, विरार, इचलकरंजी आणि पुणे यांच्या पण जाहिराती येणं अपेक्षित आहे। सो तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी तयारी करत असाल त्यानुसार तुम्ही मनपासाठी तयारीत राहा। त्यासाठी सर्वसमावेशक नावाची सरळसेवेची ही बॅच इग्नाइट अकॅडमीने स्टार्ट केलेली आहे। ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे। यामध्ये बराचसा सिलेबस तुमचा सरळ सेवेचा कव्हर होतो। मराठी, इंग्लिश, मॅथ, रिजनिंग आणि जीके जीएस यामध्ये कव्हर होत आहे। ह्या बॅचची फी 1499 प्लस जीएसटी आहे। सो लगेच ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता। बॅच चालू झाली आहे, जुनी बॅच 10 सप्टेंबरची आहे। आता ती बॅच तुम्हाला आता लाईव्ह स्वरूपात पण बघता येणार, लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे। पहिले 250 विद्यार्थ्यांना हा डिस्काउंट 25% डिस्काउंट आहे। बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत मार्गदर्शन, सराव, टेस्ट आहे, PDF स्वरूपात नोट्स आहे, रेकॉर्डेड लेक्चर आहे, अनलिमिटेड व्ह्यू आहे। इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून डायरेक्ट तुम्ही परचेस करू शकता। आता या मुख्य मुद्द्याकडे, पाठीमागची जाहिरात बघा, नाशिक मनपाची काही महिन्यांपूर्वीची जाहिरात म्हणजे पेपरला बातमी आली होती। त्यामध्ये महापालिकेत नोकर भरती TCS मार्फतच होणार, असंही आता TCS मार्फतच होणार आहे। कारण MPSC एक्झाम घेणारे पण कधी जानेवारी 2026 पासून MPSC सरळ सेवेचा एक्झाम घेणार आहे, पण आता TCS बरोबर त्यांचा करार झाला असल्या कारणाने नाशिक मनपाची जाहिरात TCSच घेणार आहे किंवा इतर ज्या एक्झाम मनपाच्या असतील त्या सुद्धा TCS आणि IBPSच घेणार आहेत। सो त्या पॅटर्ननुसार अभ्यास करणं गरजेचं आहे। आता या बातमीला बघा, काही महिन्यापूर्वीची बातमी, त्यात सांगितलं होतं 706 पदं रिक्त आहे। त्यापैकी जर बघितलं तर 82 पदं हे क्लास 1ची आहे, 82 पदं सोडली तर 624 पदांसाठीची ही जाहिरात येणं अपेक्षित आहे। आता दुसरी एक बातमी अशी आहे की पेपर फुटीमुळे निर्णय, डिसेंबर अखेरची डेडलाईनची धावपळ आहे बघा। डिसेंबर अखेरपर्यंत ही जाहिरात देणं गरजेचं आहे। आता आपण डिसेंबरमध्ये आहोत, या डिसेंबर एंडपर्यंत जाहिरात देणं गरजेचं आहे। सो आली मनपाची जाहिरात तर डिसेंबर एंडपर्यंत मनपाच्या जाहिराती येण्याचे चान्सेस आहेत। पण मी तुम्हाला बोललो थोडं लेट जरी झालं तर जानेवारीमध्ये 100% यायलाच पाहिजे जाहिरात। सो यासाठी तुम्ही जर तयारी करत असाल तर अजून चांगली तयारी करा, कारण कॉम्पिटिशन भरपूर असणार। का? कारण मनपाची जाहिरात म्हटलं की तुम्हाला त्याच जिल्ह्यामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये एकाच ठिकाणी जाहिरात तुमचं काय म्हणूया तुमचं काम असतं। वर्क प्रोफाईल एकाच जिल्ह्यात, तुम्हाला बदली नसते। डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट बदली जरी झाली पण त्याच महानगरपालिकेमधल्या डिपार्टमेंटला जाता तुम्ही, बाकी महानगरपालिका सोडतायत, तुम्हाला त्याच जिल्ह्यामध्ये काम करायचं आहे। सो लक्षात घ्या, यासाठी तुमचे स्थानिक लेवलची कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे। सो तुम्ही तयारीत राहा। तुम्ही ज्या जिल्ह्यातून बिलॉंग करतात किंवा ज्या जिल्ह्यात तुम्हाला मनपामध्ये काम करायला आवडेल त्या जिल्ह्यासाठी तुम्ही तयारी करत राहा। यासाठी श्रीकांत पवार प्रशासन आयुक्त, उपायुक्त यांनी पण माहिती दिली होती की नाशिक लोकसभा, महाराष्ट्र लोकसभा आयोगामार्फत भरतीचा निर्णय शासन घेतला आला तरी नाशिक मनपाला 624 पदांची भरती TCS मार्फत करण्यास विशेष सूट दिली आहे। 31 डिसेंबरवर ही प्रक्रिया पूर्ण करावी अशा सूचना दिलेल्या आहेत। अशा सूचना त्यांनी पण दिलेल्या आहेत। सो लक्षात घ्या, डिसेंबर एंडपर्यंत आली जाहिरात येईल। आता का थोडा लेट का होतंय त्याला कारण अशी बघा, आस्थापना खर्च वाढीव करण्याची मागणी आहे। आता बघा, नाशिक मनपाची मागणी काय की नाशिक मनपाचा खर्च हा सध्या 35% आहे आणि त्याला वाढवून पाहिजे, 35%च्या पुढे हा खर्च जाणार आहे। त्यामुळे ही मंजुरी त्यांना मिळणं गरजेचं आहे। आता सरकार स्थापन झालं तर सरकारकडनं ह्या अधिवेशनामध्ये जर मंजुरी मिळाली तर नक्कीच मनपाची जाहिरात येण्याची वाट मोकळी होणार आहे। जसं की संभाजीनगरला मनपाला ही परवानगी दिली होती कधी आचारसंहितेच्या अगोदर, तशीच परवानगी मनपा नाशिकला जर दिली तर ही जाहिरात लगेच येऊ शकते। त्यानंतर अधिवेशनामध्ये मांडणार हे मुद्दे अधिवेशनामध्ये मांडले जाणार आहे। 706 पैकी 82 पदे ही क्लास 1ची आहे, गट अची पद आहे, 624 पदं गट क आणि गट ड ची असणार आहे। या बातमीत त्यांनी त्याच सांगितले। आजची बातमी, आजच्या पेपरला आली बातमी आहे की 706 पदे महापालिका देण्यास सुधारित प्रस्ताव, सरकारकडे अटी शिथिल करण्याची मागणी। म्हणजे तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे महापालिकेचा आस्थापनाचा खर्च 35%पेक्षा अधिक असल्यामुळे नोकर भरतीला परवानगी नाही आहे। तो खर्चाला परवानगी जर त्यांनी दिली तर नक्कीच होईल। आणि त्यात अजून एक महत्त्वाचा मुद्दा काय, महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आस्थापना खर्चाची अट
शिथिल केल्यामुळे नोकर भरतीसाठी संधी होती, मात्र डिसेंबर 2023 पर्यंत आस्थापना खर्चाची अट शिथिल असतानाही कारवाई झाली नाही. परिणामी ही मुदत संपून गेली. त्यानंतर पालिकेने संभाजीनगर महापालिकेच्या धर्तीवर आस्थापना खर्चाची अट शिथिल करण्यासाठी प्रस्ताव पाठवलेले आहेत. सो नक्कीच या सरकारमधून हे शिथिल करण्यात येईल आणि जाहिरात नक्कीच येईल. भरती प्रक्रिया राबवली जाईल. 82 मध्ये वगळून भरतीची धडपड म्हणजे भरती होणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ह्या शासनाने जर मान्यता मिळाली तर ही लगेच कार्यवाही होणार आहे अशी पण बातमी समोर येते. सो जसं मी नाशिकबद्दल तुमच्याशी बोलतोय तसंच जळगावचं असेल, तसंच मुंबईचं, तसंच पुण्याचं पण असणार, तसंच DKची पण असणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो यासाठी तयारीत राहा. ही जाहिरात कधी येऊन धडकू शकते. या अधिवेशनानंतर अजून क्लिअर चित्र होणार आहे. जर अधिवेशनामध्ये परवानगी मिळाली आस्थापना खर्चासाठी तर नक्की जाहिरात डिसेंबरच्या आत येऊ शकते. अदरवाईज जानेवारीमध्ये जाहिरात नक्की येणार. सो तयारीत राहा. तुम्हाला तयारीसाठी जर मार्गदर्शनाची गरज आवश्यकता वाटली तर इग्नाइट अकॅडमीसाठी नेहमी अवेलेबल आहे. तुम्हाला ही बॅच पण आम्ही सर्वसमावेशक अशी बॅच दिली आहे. आगामी येणाऱ्या सगळ्या एक्झामसाठी, सरळ सेवा एक्झामसाठी ही बॅच तुम्हाला पूरक असणार आहे. काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करू शकता. अदरवाईज इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.